या पंचकोशीय ज्ञान मंदिरामध्ये विठ्ठल मूर्ती म्हणजे साक्षात भाई पाणी यांचं आपल्याला 10 दिवस प्रत्यक्ष दर्शन झालेलं आहे. आमच्या काळी रेडिओ असायचा आणि रेडिओवर पहिलं गाणं ऐकलं की दिवसभर तेच गुणगुणत असायचं. रेडिओचं मला तुम्ही परत एकदा आठवण करा पाहिजे. आज सकाळी विठ्ठल माझा आणि मी विठ्ठल हे ऐकलं आणि जरा थोडस त्या वातावरणात संत बहिणाबाई म्हणून आपल्याकडे संत तुकारामांच्या शिष्य कवयित्री बहिणाबाई पण आहे. बहिणाबाई चौधरी त्यांचा मुलगा सोपान देव चौधरी ज्याने आईने सांगितलं मुलांनी लिहून घेतलं. अरे संसार संसार असा तवा तुझ्या आधी हाताला झटके मग मिळते. या 10 दिवसामध्ये काय होतं की सगळं पंचभूत अंगात भिरून जात. आधी हाताला झटके मग मिळते भाकर अन्नमय तो खातात. तर त्या म्हणतात की संत कृपा झाली इमारत फळा आली. ज्ञानदेव रचला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर उभे उभारिले आवार जनी जनार्दन एकनाथ स्तंभ उभा भागवत तुका झालाशे कळस भजन करा सावकाश असं बहिणाबाई म्हणतात. आणि मला संत तुकारामांचा अभंग माझ्या तोंडी गुणगुणू लागतो. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडान आम्ही बिघडलो तुम्ही बिघडान आम्ही बिघडलो तुम्ही बिघडान. सागराच्या संगे नदी बिघडली सागराच्या संगे नदी बिघडली नदी बिघडली सागरची झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडान आम्ही बिघडलो तुम्ही बिघडान. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला तुका बिघडला विठ्ठलची झाला तुका बिघडला विठ्ठलची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडान आम्ही बिघडलो तुम्ही बिघडान. विद्याभारतीच्या संगे डेक्कन बिघडली विद्याभारतीच्या संगे डेक्कन बिघडली डेक्कन बिघडली विद्याभारतीच झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडान. तर या डेक्कन शिक्षण संस्था आणि विद्याभारती यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो पायाभूत स्तर प्रशिक्षण वर्ग चालू आहे त्यामध्ये आजचा जो आहे हा समाप्तीचा दिवस आहे असं आपण म्हणूया. समारोपाचा दिवस आहे. आपले गोविंदगिरी जे आहे त्यांचे पुस्तक माझ्या वाटण्यात काही पुस्तकांचा सारखा जयघोष करतात. मलाही वाटतं ईशाकडे म्हणून त्यामध्ये त्यांची एक छोटीशी गोष्ट म्हणूया किंवा एक वेचा आहे. त्यामध्ये त्यांनी एक डॉक्टर विंटर किड्स नावाचा एक लेखक आहे आणि त्याने हिस्ट्री ऑफ संस्कृत लिटरेचर असं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये एक छोटस प्रकरण आहे आणि त्यामध्ये तो म्हणतो की जगातल्या सर्वांनी हे प्रकरण वाचलं पाहिजे विशेषतः मातेने वाचलं. ज्या वेळेला त्यामध्ये प्रसंग असा दिलेला आहे की ज्या वेळेला पांडवांनी युद्धास नकार दिला
त्यावेळेला भगवंतांनी सर्व पांडवांची बैठक घेतली, मीटिंग घेतली आणि प्रत्येकाला असं तुझं वैयक्तिक मत सांग असं मी प्रथम युधिष्ठिराला विचारलं की बारे बाबा का रे बाबा युद्ध करायला पाहिजे. युधिष्ठिर म्हणाला की नाही करायचं. मग भीमाला विचारलं, मग भीम म्हणाला की तो तटस्थ राहील, युद्ध करायला पाहिजे नाही करायला तटस्थ. मग अर्जुनाला विचारलं तर अर्जुनाने खाली मान घातली आणि सांगितलं नाही करायचं. मग नकुलाला विचारलं तर तो म्हणे की नाही करायला आणि सहदेवाला विचारलं तर सहदेव म्हणे की करायला पाहिजे. म्हणजे तिघांनी सांगितलं की युद्ध नको, एक तटस्थ राहिला आणि एक मग तेव्हा पण लोकशाही होती ना, त्याप्रमाणे भगवंत जे आहेत हे हस्तिनापुरी आहे. तिथे कुंती माता होती. कुंती मातेच्या पुढे त्यांनी हा प्रश्न केला. मग कुंती माता म्हणाली की मी क्षत्राणी आहे, मी ज्या क्षत्रिय राजकुमारांना जन्म दिलेला आहे त्यांचा धर्म त्यांनी पाळला पाहिजे. त्यांचा धर्म त्यांनी पाळला नाही तर ते क्षत्रिय नाही. मग कुंती मातेने भगवंतांना एक गोष्ट सांगितली की एक विदुला नावाची महाराणी आणि तिचा पुत्र संजय, संजय राजा जो आहे हा अत्यंत पराक्रमी, जनप्रिय, प्रत्येक लढाईमध्ये तो जिंकलेला आणि त्याचं लोकांवरही फार तेवढं प्रजेवर प्रेम. एकदा काय झालं की त्याच्या राज्यावर आक्रमण झालं आणि याची सेना पराक्रमाने लढत होती, परंतु संजयला असं वाटलं की आता आपलं काही खरं नाही आणि त्याने कोणाला न सांगता तिथून पळ काढला. तो आपल्या महाली आला. महाली आल्याचे पाहता आणि झोपला. त्यावेळेला मृदुला त्याची आई जी आहे ही तिथे आली आणि ती म्हणाली उत्थातव्यम जागृतव्यम योक्तव्यम भूतिकरण. उत्थातव्यम जागृतव्यम म्हणजे काय? उत्तिष्ठत जागा, उठ जागा. योक्तव्यम, योक्तव्यम म्हणजे स्वतःला झोपून दे. भूतिकरण की मी लढाई करणार, मी पराक्रम करणार, मी जिंकणार आणि माझ्या सैन्याच्या पराक्रमासहित मी परत येईल. आणि गंमत अशी झाली की आईचं हे प्रबोधन त्याने ऐकलं आणि तो युद्धावर गेला. आणि सांगायचं तात्पर्य असं की युद्ध जिंकून परत. मॉरल ऑफ द स्टोरी की सामर्थ्य आहे, फक्त टकटक करायचं. प्रत्येकामध्ये सामर्थ्य आहे, प्रत्येक बालकामध्ये कृतिशीलता आहे, प्रत्येक बालकामध्ये सामर्थ्य आहे. ते फक्त मातेने उघड करून दाखवायचं आहे. म्हणून प्रत्येक मातेने ही जे डॉक्टर विंटर किड्स म्हणतात की हे पुस्तक वाचलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण वळूया आपल्या विषयाकडे. आता तुम्ही काय आहे की 10 दिवसामध्ये एवढं सगळं मंथन झालंय आणि परत मला कशाला उभा केलंय मला काही कळत. पालक प्रबोधन, त्याच्यात परत ते काय आहे की तुम्ही पंचपक्वानांचं भाईच्या हस्ते ताट खाल्लंय आणि मला तुमच्या पुढे भाकरीन वांग्याचं भरीत ठेवायला सांगितले. खाणार आहे का तुम्ही? तुम्ही खाणार आहे का हे? पण काय की आपण चव घेतली की चव लागते. तर आता ज्या वेळेला मी हा विचार केला पालक प्रबोधन, त्यावेळेला माझ्या मनामध्ये 2 शब्द आले, एक प्रबोधन, एक उद्बोधन. प्रबोधन कोणाचं करायचं ना उद्बोधन. आता शिक्षकांचं असतं त्याला उद्बोधन म्हणतात.
बाकी सामाजिक प्रबोधन असतं, धार्मिक प्रबोधन असतं. तर हे प्रबोधन जे आहे, या प्रबोधनाचा अर्थ जो आहे हा आहे की जागृत करणे, जागृती, आणि उद्बोधन जे आहे हे शिकण्याची क्रिया जागृत, असा दोन्हीमध्ये फरक आहे. आता पालक प्रबोधन हा शब्द ज्या वेळेला आपण काढतो त्यावेळेला आपल्या पुढे शाळा येते आणि शाळेचे विद्यालयाचे 5 आधारस्तंभ जे आहेत हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. बालक आहे, अध्यापक आहे, पालक आहे, त्यानंतर चालक आहे आणि प्रशासक. हे 5 आधारस्तंभ. ह्या 5 आधारस्तंभानुसार जर विद्यालयाची इमारत उभी राहिली तर ती शोभायमान असते. जसं लोकमान्य टिळकांनी 1884 ला न्यू इंग्लिश स्कूल सुरू केले आणि मी जिथे जातो तिथे एक चौकस बुद्धी असल्यामुळे मी या विद्यालयाच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत बनगरताई त्यांना जाऊन भेट. तसं न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पण गेलो, तिथेही भेटलो. तर त्यांना या वर्षीचा मुख्यमंत्री पुरस्कार प्राप्त झाले. तर अशा इमारती ज्या आहेत त्या शोभायमानच असतात असं नाही, तर त्या ज्ञानमय असतात. पुढे आता पालक प्रबोधन जे आहे ते काय बाबा हे प्रबोधन, पालक प्रबोधन म्हणजे काय असा जर विचार केला त्यावेळेला मला हे विचार आले. मी परवा सांगितलं की तो इंग्रज विचारवंत ॲलन टफेर तो म्हणतो की हिस्ट्री ऑफ ह्युमन काइंड इज अ हिस्ट्री ऑफ थॉट्स. विचारांचा हा सगळा इतिहास आहे. मग पालक प्रबोधन म्हणजे काय? पालकांना आपली शैक्षणिक प्रक्रिया जी आहे कशी आहे याचा उलगडा व्हावा, याची उकल व्हावी. त्यामध्ये आता शैक्षणिक प्रक्रिया ही जी नवीन आलेली आहे ती थोडीशी त्यांना त्याची माहिती व्हावी. अभ्यासक्रम काय आहे, कोणत्या सत्रात काय घेणार आहे, नंतर बाकी आपल्या शालेय आपण भेट देणार आहोत कुठे, ती कशी आहे. मी तुम्हाला एक फक्त सांगतो, नाशिकला जो वर्ग होता तो परिस्थिती आजची काय ती पुढे मला सांगायची. तर आम्ही तिथे सांगलीला असताना क्षेत्र भेट दिली अंधशाळेत आणि प्रशिक्षणार्थी तुमचे जे त्यांना सांगितलं होतं की तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू घ्या, म्हणजे प्रश्न विचारा. तर तो सगळा माहोल जो होता ना तो एक टचिंग होता, त्याला आपण म्हणतो. शेवटी त्या प्रशिक्षणार्थींनी सगळ्यांनी आपल्या आपल्या पर्समधून काही पैसे काढून सगळ्यांनी मिळून 10,000 रुपये त्या अंधशाळेला भेट दिली. तसंच आम्ही नाशिकला आधार आश्रम म्हणून आहे की ज्यांना कोणी आधार नाही अशी मुलं तिथे येतात. तर ती पाहायला गेली तर अंगावर काटा आला की एक दिवसाची 2-2 दिवसाची मुलं तिथं जी बाहेर आणून टाकली होती कोणी ती तिथे होती. मग मी त्यांना विचारलं की या मुलांचं संगोपन करण्यासाठी आपल्या जी व्यवस्था सगळी आहे आणि ते आहे यांचं पुढं करता का या मुलांचं. तर तिथले जे सेक्रेटरी होते त्यांनी सांगितलं की सर म्हणे ही मुलं आमच्याकडे राहतच नाही, 3 वर्षाची वेटिंग लिस्ट आहे. 3 वर्षाची वेटिंग लिस्ट आहे, लोक घेऊन जातात. त्याचं कारण डिंक फॅमिली आणि लेर फॅमिली. डिंक फॅमिली DINK
D for double, I for income, N for no, and K for kid. Double income, no kid. आणि लिव्ह रिलेशनशिप, या सगळ्यांनी आपली कुटुंब व्यवस्था जी आहे ती कशी होत चालली आहे, खिळखिळीत होत चालली आहे, मजबूत होत चालली आहे, त्याचं जे काय आहे ते उदाहरण. आता शिक्षण प्रक्रिया काय आहे, त्यानंतर मुलांचा विकास जो आहे तो शारीरिक विकास. असं म्हणतात की शरीर सबल होना चाहिए, प्राण प्रबल होना चाहिए, मन स्थिर और एकांत होना चाहिए, बुद्धि विवेकशील होनी चाहिए और आत्मा आत्म तत्व से जुड़ा हो. म्हणजे शारीरिक विकास, मानसिक विकास, प्राणिक विकास, असे जे आपले 5 विकास आहेत ते आपण त्यांना माहिती करू. त्यानंतर आपले शालेय उपक्रम आपण जे काही करतो ते, त्यानंतर पालकांचा सक्रिय सहभाग असावा विद्यालयामध्ये, जेणेकरून त्या विद्यालयाची मुलांची शैक्षणिक प्रगती कशी आहे की प्रावीण्य, त्यानंतर प्रगत, त्यानंतर अप्रगत असं असतं. त्यानंतर मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या पालक प्रबोधनाची आवश्यकता आहे. पुढे आता तुम्ही हा शब्द वाचून थोडे हे व्हाल की मी आडमोठ्या शब्द वापरले. पालकांच्या आडमोठ्या मनोभूमिका. कुणी पालक असेल तर मला क्षमा करा. आता आडमोठा एक शब्द आहे, कशावरून आला की जरा चिंतन थोडस करायचं आपलं, हा शब्द कसा बनला असेल. आता एक शब्द आहे आपल्या याच्यामध्ये म्हण आहे की काना मागून आली आणि काय, परत सांगा, कशा मागून आली, काना मागून आली आणि तिखट झाली. आता एक काना मागून आली तिखट झाली, थोडस ते कानाचं तिखट काय. तर एका शेतकऱ्याने बीज रोवलं, त्याला अंकुर फुटले, मग काय आलं, त्याला पान आलं, मग पानाच्या खाली फुल आलं, फुलाला फळ लागलं, मग ते फळ जे आहे ते जरा थोडस चावून पाहिलं, ते लागलं तिखट, म्हणजे ती मिरची पाना मागून आली आणि तिखट, असं त्याचा प्रयोग झाला, काना मागून आले. तसं आता आड मोठा, तुम्हाला आड माहिती का, आड, आता आड मोठी मध्ये कोणी धरू शकतो का, तर विचार केला की आड मोठा म्हणजे काय. मग असे जे लोक आहेत की ज्यांना आड मुठी मध्ये धरायचे, त्यांचे काय आहे. आता तुम्हाला कोणी आपण थोडस मराठी माध्यमाचं किंवा इंग्रजी माध्यम जे आहे ते पण, की पहिल्यांदा शाळेत पाऊल टाकला की ते काय म्हणतात, इंग्रजी नाही का, आणि सगळं काही इंग्रजीमध्येच आहे, पुढचं सगळं शिक्षण इंग्रजीमध्येच आहे, मग तुम्ही इंग्रजी शिकवत नाही का, असा त्यांचा पहिला प्रश्न असतो. आता तुम्ही आपली चर्चा झाली 10+2+3 जी आपली शिक्षण प्रक्रिया होती पहिली, आणि आता 5+3+3+4. पण अजून एक सांगतो तुम्हाला, मी जे शिकलो ती त्यावेळेला शिक्षण पद्धती होती 7+3+7+4+3 अशी होती. म्हणजे 1ली ते 7वी मराठी हे आम्हाला एकच शिक्षक 7वी पर्यंत सगळे विषय ते शिकले. आमच्या शेजारी वर्ग होता, त्या वर्गामध्ये पण ते शिक्षक होते. तर आम्हाला 8वी पासून इंग्रजी होती आणि 11वीला बोर्ड होत. त्यानंतर मग पुढचं FY FYT. मग आम्हाला 11वी मध्ये म्हणजे बोर्ड होतं ना, त्याची गंमत होती. आजच्या तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो. तुम्ही सुस्कारा सोडू नका. माझी परीक्षा फक्त 3.5 दिवसात झाली बोर्डाची.
पहिला आमचा पेपर 11 ते 2 मराठी माध्यम, 3 ते 6 दुसरा पेपर, दुसऱ्या दिवशी 11 ते 2, 3 ते 6, तिसऱ्या दिवशी 11 ते 2, 3 ते 6 आणि 11 ते 2 खतम. कोणत्याही पालकाने कंप्लेंट केली नाही, कोणत्याही पालकाने अजिबात कंप्लेंट केली नाही. त्याच्यातून एक गंमत होती अजून की आम्हाला 8 विषय होते, पण काही जणांना 7 विषय घ्यायची मुभा होती, पण त्यांनी कंपल्सरी 7 मध्ये पास केलं. आणि ज्यांनी 8 विषय घेतले त्यांना असे काही विषय होते की त्यात एखाद्यात नापास झालं तरी चालेल, पण 7 मध्ये पास आहे. तर मी दुसऱ्या वर्गात असं सांगतो. मला 59% 11वीला मार्क मिळाले आणि माझा नगरला BAMS मेडिकल कॉलेजला नंबर लागला. काय जायचं अर्थ करायचं, पण मी जाऊ शकलो नाही. ते जाणणे करण्याची आपल्याला त्याला वेळ नाही. तर अशी शिक्षण पद्धती आमचे आई वडील शाळेत कधी आलेच. आम्हाला शाळेमध्ये पहिल्या दिवशी सुद्धा आमचा भाऊ शाळेत होता तर याला घेऊन, पण तरी आम्ही सुखी होतो. 8वी मध्ये गेल्यानंतर आम्हाला आमचे शेजारी एक वर्ग होता, त्या ते जे सर होते तर ती इंग्रजी शिकवायची. काय की त्यांना एखाद्या मुलाला बाहेर जा म्हणायचं तर ते म्हणायचे गेट आउट. मग तो मुलगा बाहेर जाईल, तिथे उभा राहायचा. आता त्यांना आत ये म्हणायला शब्दच माहित नव्हतं, मग ते स्वतः बाहेर जायचे, त्याला बोट करून गेट आउट म्हणायचे. तो आत ये हे की नाही पाहिजे. खूप आनंदी शिक्षण शिकलो. तुम्हाला सांगतो विषयानंतर थोडस करूया, पुढे जाऊया की आम्हाला पण हे विविध गुणदर्शन तुमचं मी कौतुक करतो की तुम्हाला 12 वाजता सांगण्यात आलं आणि प्रत्येकाचा सहभाग, प्रत्येकाचं थीम त्याला म्हणूया, प्रत्येकाची ऍक्टिंग म्हणूया, अप्रतिम, खूपच छान. तेव्हा तुमचं कौतुक. आम्हाला शाळेमध्ये नाटकं वगैरे करायला लावायचं. तर जरा विस्तारात सांगत नाही, वेळ आपल्याकडे कमी. एक असं नाटक होतं आणि त्या नाटकामध्ये होतं असं की नायक होता आणि खलनायक होता. तर त्या नायकाच्या हातात एक बंदूक होती आणि त्या बंदुकीने तो त्याला मारला, असं परिस्थिती होती. तर तत्कालीन काही एवढं तंत्रज्ञान वगैरे काही. आता यांनी बंदूक धरली की मी तुला या गोळीने मारणार आहे असं तो म्हणणार काय, आणि तो पडणार. आता काही तंत्रज्ञान नव्हतं ना काही. मग आमचे सर फार हुशार होते. ते काय करत होते की बाहेर एक फटाका लावायचा, फटाका उडला की याने काय आता झालं असं एकदा की पावसाळ्याचे दिवस होते. हा तो बंदूक घेऊन उभा, तो विलन मारायला तयार, भेटत ना. मग ते सर हुशार होते आमचे, त्यांनी त्या पडद्याच्या खालून सुरी दिली एक चाकू. तर ते म्हणे की काहीतरी अडचण आहे, चाकूनी मार. तो नायक पण हुशार, तो काय म्हणाला की तू काही गोळीने मारणारच नाही रे, मी तुला चाकूनेच मारतो. आणि त्यांनी असा चाकू उगारला, फट असा आवाज झाला. आता तो नायक हसायला लागला, खलनायक हसायला लागला, सगळे मुलं हसायला लागले, सगळे आमचे शिक्षक हसायला लागले, पालक हसायला लागले. त्याचं कारण असं होतं की आमच्या वेळेला चुकीमध्ये आनंद शोधत होते, आता आनंदात चुका. तर इंग्रजी येत नाही का? घेतो ना आम्ही इंग्रजी, त्याबरोबर आम्ही मातृभाषा घेतो. ते बघा, आपलं म्हणणं जोपर्यंत आपण ठासून मांडत नाही तोपर्यंत पुढचा जो आहे हा वळवळ करणार. हे तुम्ही लक्षात घ्या.
आणि हे तुम्हाला घरात माहिती आहे ना, मी कशाला सांगायला पाहिजे. तर आम्ही इंग्रजी पण घेतो आणि त्याबरोबर बरोबर मराठी पण, म्हणजे मातृभाषा घेतो, मराठी घेतो. मग त्यांनाच विचारा, तुम्ही काही बोलू नका की मातृभाषेतून शिक्षण कशासाठी द्यायचे, त्यांना विचारा. बोलतं त्यांना का, त्यांच्या पुढे प्रश्न टाका. मग ते काय म्हणणार की तुमची काय ग्रँटेबल शाळा आहे, तुम्हाला पगार मिळतो, अमुक तमुक अशी काही उत्तर दे. त्यांना तुम्ही सांगा की परवा हे आपले राजेश भांडारकर जे आहेत हे आले नव्हते. तर मी त्यांना म्हणाल की राजेश, तुम्ही काल आले नाही म्हणून आम्हा सर्वांना गुच्छ गुच्छ वाटलं. करा बरं इंग्रजी, करा इंग्रजी. ती फिलिंग येईल का? किंवा मी इथे उभा राहून माझे पाय गळाले आहेत, काय गळाले तुम्हाला करू शकत नाही. मग याच्यासाठी आम्ही शिकवतो मातृभाषा. म्हणा ना, द्या दणपण ठोकू. मातृभाषेतून शिक्षण जे आहे हे विद्याभारती म्हणते 0 ते 8. त्यांना अजून सांगा, त्यांना सांगा की आपला जो मेंदू आहे, हा मेंदू मला, तुम्हाला, त्यांना सारखाच आहे. त्याचं वजन पण सारखं आहे आणि त्याचा आकार पण सारखाच आहे. फरक कुठे आहे? आम्ही जी का हुशार आहेत आपल्यापेक्षा, फरक काय? फरक कुठे? फरक इथे आहे की आपल्या 0 ते 8 या वयामध्ये मेंदूच्या ज्या जोडण्या होत असतात त्या त्यांच्या फटाफट झालेल्या आहेत.